नमस्कार श्रोतेहो, आयुष गोष्टी आणि कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक उद्देश. श्रोतेहो, वाईट काळ प्रत्येकावर येतो. यावर कोणी विजय मिळवतो तर कोणी खचून जातो. जेव्हा वाईट परिस्थितीचा सामना आपण करतो तेव्हा कोणी समजवणारं सांगणारं सोबत पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु मुळात त्या काळातच कोणी आपल्यासोबत नसतं. एकटेपणा त्यात आपल्याला झोंबून टाकतो. आपल्या मस्तिष्काचा ताबा वेगवेगळ्या विचारांनी घेतलेला असतो. तर नकारात्मक विचारांपासून आपल्याला अलिप्त ठेवायचं असेल, आलेल्या विचारांना दूर करायचं असेल, कोणीही आपल्याजवळ नसेल तर त्यासाठी प्रेरणादायी कथा ऐकणं किंवा ते वाचणं एक उत्तम पर्याय आहे. तर अशीच काहीशी एक सुंदर कथा आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. जुन्या लोककथेनुसार एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता. त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करायचा विचार केला. तिथे त्याला एक संत भेटले. संतांनी त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या त्या संतांना सांगितल्या. मग संत म्हणाले की तुला नक्कीच काही काम मिळेल, अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे, माझ्याकडून आता काहीही होणार नाही. संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल. ही कथा आहे लहान मुलाची. कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता. एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. असं करता करता 1 वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. पण मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच होतं. तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला. काही महिन्यानंतरच बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसातच निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करत होतं, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजे. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्या युवकाला त्या संतांचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली. श्रोतेहो, करोना काळात अनेकांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, परंतु आपण सर्वांनी धीर धरला म्हणूनच आपण आज आहोत. उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. संकटे आली तर खचून जाऊ नका. आपल्या अडचणी सोडवा. त्यासाठी या प्रेरक कथेप्रमाणे आपला पाया भक्कम करा. प्रत्येक गोष्टीवर तोडगा सापडतो. शोधाल तर नक्कीच सापडेल. तर श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.